पुणे में सहदुय्यम निबंधक रविंद्र कोहली पर हुए हमले के विरोध में महाराष्ट्र के नोंदनी एवं मुद्रांक विभाग के अधिकारी कर्मचारी आज से कामबंद आंदोलन पर है। घटना पर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने कड़ी निंदा करते हुए दोषियों पर सख्त कार्रवाई का भरोसा दिया है। मुद्रांक निरीक्षकाला मारहाण झाली आहे त्या सर्वांवर गंभीर गुन्हे दाखल केले आहे। सरकारी कर्मचारी कामावर असताना त्यांना खुर्चीवर असताना मारहाण करणे, सरकारी कामकाज सुरू असताना मारहाण करणे हे आम्ही कदापि सहन करणार नाही। पुणे आयुक्त अमितेश कुमारजी यांनी कडक कारवाई केली आहे। गुन्हेगार फरार आहे, त्यात काही वकील आहे, पण कुठे असेल तरी शोधून आणू आणि या मारहाणीला सरकारने गंभीर घेतलेला आहे आणि यानंतर अशा घटना होणार नाही याची काळजी सुद्धा कशी घ्यायची याचा विचार सरकार करत आहे। नाही कोणी असेल ना, भाजप काँग्रेस राष्ट्रवादी हा बिलकुल इशू नाही आहे, गंभीर गुन्हा आहे। जर एखाद्या अधिकाऱ्यांनी काही आडमुठं धोरण घेतलं असेल किंवा एखाद्या अधिकाऱ्याची काही चूक असेल तर तक्रारी केल्या पाहिजे, तक्रारी करून प्रश्न सोडवता येतात। पण या पद्धतीची मारहाण ही काही मान्य नाही आहे, त्यामुळे मारहाण करणे काय हा त्यातला मार्ग नाही आहे। आम्ही याच्यावर कडक कारवाई करतोय। मी सर्व मुद्रांक अधिकाऱ्यांना विनंती करतोय की कुणी संपावर जाऊ नये, कारण रोजच्या जर मुद्रांक थांबले तर फार मोठा महसूल त्या ठिकाणी कमी होतो। ठीक आहे, तो बुडत नाही कारण कधी ना कधी त्या नोंदणी होणार आहे, पण जर सरकार गंभीर आहे, आमचे IGR बिनवडे कालच पोलीस कमिशनरची भेटून आले आहे, यामध्ये आम्ही खूप कडक भूमिका स्वीकारली आहे, कुणाला सोडणार नाही। भारतीय जनता पार्टीचा विचार हा पंडित दीनदयाल उपाध्यायजींनी दिलेल्या मूलमंत्रावर आहे। समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता काम करायचं आहे। केंद्र सरकार राज्य सरकारच्या सर्व योजना गरीब माणसापर्यंत पोहोचवायच्या, लाभार्थ्यापर्यंत पोहोचवायचा आमचा विचार आहे। आणि अशा वेळी काही पदाधिकारी लेटर पॅडचा दुरुपयोग करून याला बिअर बारचं लायसन द्या, त्याला हे करा ते करा, अशा काही तक्रारी मधल्या काळामध्ये फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून सोशल मीडियातून काही पत्र व्हायरल झाले। ठीक आहे, ते डुप्लिकेट निघाले, ते चुकीचे निघाले, पण मी सक्त सूचना दिल्या आहे की ज्यांना ज्यांना काल पदाधिकार मिळाला आहे, नागपूर जिल्ह्यात नवीन कार्यकारिणी झाली आहे, कुणीही लेटर पॅडचा गैरवापर करू नका। या ठिकाणी जे अवैध व्यवसाय करणारे जे लोक आहेत त्यांना पाठीशी घालू नका। सट्टा जुवा मटका दारू विकणाऱ्या लोकांना मदत करू नका। अवैध धंद्याच्या विरुद्ध आमचं सरकार लढतं आहे, MDच्या विरुद्ध आम्ही लढतो आहे, गोहत्येच्या विरुद्ध आम्ही लढतो आहे। अशा वेळी पदाधिकाऱ्यांनी आपल्या लेटर पॅडचा वापर हा जे ड्रग माफिया आहे, जे सट्टा आहे जुवा आहे हा थांबवण्याकरता वापरावा। या लोकांना सपोर्ट करण्याकरता कुठलाही लेटर पॅडचा वापर करू नका, कारण अनावधानाने कितीतरी लोक लेटर पॅडचा वापर करतात, कधी आमच्या लेटर पॅडचा वापर करतात, कधी पदाधिकाऱ्याच्या लेटर पॅडचा वापर करतात, आणि त्यामुळं मी जपून राहायचा सल्ला सर्वांना दिला आहे।